उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवारांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला। त्यात घोषणांचा पाऊस पाडला गेला। त्यावर शरद पवारांनी टीका केली। खिशात 70 रुपये आहेत, मग 100 रुपये खर्च कसे करणार असा हिशोबच शरद पवारांनी काढला। हा अर्थसंकल्प म्हणजे शब्दांचा फुलोरा असल्याचा पवार म्हणालेत। प्रत्यक्षात येणार नाहीत अशा गोष्टींची अर्थसंकल्पात मांडणी करण्यात आल्याचं पवार म्हणाले। एका दृष्टीने हा अर्थसंकल्प लोकांना काहीतरी भयंकर दाखवण्याचा प्रकार असल्याचा टोला त्यांनी लगावला। एखाद्या गोष्टीला मी 100 रुपये खर्च करणार म्हणजे आणि माझ्या खिशात 70 येतात, तर मी 100 खर्च कसा करणार? प्रश्न असा आहे की तुमच्याकडे वसुली जमा किती आहे, एक, वसुली खर्च किती होणार आहे, दोन, आणि जमेपेक्षा खर्चाची रक्कम अधिक असल्यानंतरची गॅप आहे, ती गॅप कशी भरणार याची तरतूद न करता आम्ही खर्च करणारे म्हणजे आम्ही विचारपूर्वक हे ठरवलं सांगितलं, त्याला काही फारसा अर्थ नाही। सवन अर्थसंकल्प 3 महिन्यांनी होणारी विधानसभेची निवडणूक लक्षामध्ये ठेवून मांडलेलं आहे। ज्या तरतुदी केल्यात त्या तरतुदी लोकांच्यापर्यंत पोचायला कित्येक महिने लागतील, कारण तरतूद करायची कमी रकमेची आणि प्रत्यक्ष सुचवायचं की अधिक रक्कम दिली जाईल। म्हणजे तुम्ही एकंदर जमा, एकंदर महसुली तूट आणि एकंदर लागणारी आवश्यकता या 3 गोष्टींचे आकडे बघितले त्या आवश्यकतेच्या पेक्षा कितीतरी कमी रकमेची उपलब्धता आहे।